ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 4चा जो सबस्ट्रॅक्शन लेसन आहे त्यातलं हे पेज नंबर 24वरचं ही जी एक्सरसाइज आहे ती आपण सॉल्व करणार आहे, जे आहे सबस्ट्रॅक्शन ऑफ 4 डिजिट नंबर्स विदाउट बॉरोईंग. ठीक आहे, म्हणजे विदाउट बॉरोईंग, बॉरो न करता आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर इथे बघा मी प्रॉब्लेम्स लिहून घेतलेत, ते आता आपण सॉल्व करूयात. तर पहिला बघा प्रॉब्लेम काय आहे. 5600 मायनस 2300. सो 0 मायनस 0 काय येतं? 0. 6 मायनस 3 किती येतं? 3. आणि 5 मायनस 2 इज 3. इथे बघा 5 मायनस 0 इज 5. 9 मायनस 8 इज 1. 7 मायनस 1 इज 6. आणि हा 5च्या इथे खाली काय आहे का? काही नाही. सो हा असाच खाली येणार आहे. 9 मायनस 4 इज 5. 8 मायनस 5 इज 3. 5 मायनस 3 इज 2. अँड 2 मायनस 1 इज 1. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन जो आहे तो काय आहे? अरेंज हॉरिझॉन्टली अँड सबट्रॅक्ट. म्हणजे हे आहे तसंच ठेवायचं आहे आणि सबट्रॅक्शन करायचं आहे. मग ते सबट्रॅक्शन कसं करतात की ह्या 5मधनं जी युनिट प्लेसला जो 5 आहे त्याच्यातनं हा 2 मायनस करतात. मग जो 10 प्लेसला 5 आहे त्याच्यातनं हा मायनस करतात, 10 प्लेसचा नंबर. मग जो 100 प्लेसचा आहे तो 100 प्लेसचा इथनं मायनस करतात. आणि हा जो 1000चा आहे त्याच्यातनं 1000 प्लेसचा नंबर मायनस करतात. सो आता हे सगळे नंबर सेमच आहे, म्हणजेच काय येणार आहे? 5 मायनस 2 इज 3. म्हणजे 3 सगळे काय येणार आहे? 3333. आता पुढचा नंबर बघूयात. 8740 मायनस 3520. तर 0 मायनस 0 किती येणार आहे? 0. कायम युनिट प्लेस मधून पासून सोडवायला सुरुवात करायची आहे. कुठलाही प्रॉब्लेम, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. इथे 4 कुठला आता आपण इथे मायनस करणार? 4 मायनस 2. सो 4 मायनस 2 इज 2. त्याच्यानंतर काय करणार आपण? 7 मायनस 5. सो 7 मायनस 5 किती आहे? 2. आणि 8 मायनस 3 इज 5. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. आता पुढचं काय येणार आहे? 6 मायनस 2. 6 मायनस 2 किती येणार आहे? 4. युनिट प्लेस पहिले करायचे. मग 10 प्लेसला काय आहे? 8 मायनस 3 म्हणजेच 5. मग 100 प्लेसला काय आहे? 5 मायनस 4 म्हणजेच 1. आणि मग 1000 प्लेसला या साईडला काय आहे का? काहीच नाही. सो 9 आहे तसाच इथे येणार आहे. आता पुढचं बघा. युनिट प्लेसला आहे 6 मायनस 4. सो किती येणार आहे ते? 2. 10 प्लेसला काय आहे? 5 मायनस 2. 5 मायनस 2 किती होतं? 3. आता या नंबरमध्ये 100 आणि 1000चं प्लेसच नाही आहे, म्हणजे हा 32 नंबर आहे तसा इथे लिहून टाकायचा आहे. ठीक आहे. तर पुढचे प्रॉब्लेम बघूयात. पुढचा बघा एकदम सोप्पा आहे. काय सांगितलं? 5000 मायनस 2000 किती येतं? 3000. देन 5888 मायनस 2888 किती येईल? सेमच आन्सर येणार आहे. काय आन्सर येणार आहे? 3000. कारण या तिन्ही 8मधनं हे सगळे 3 मायनस केल्यावर काय होणार आहे? 0च राहणार आहे. सो 0 0 0. आणि मग 5 मायनस 2 किती येणार आहे? 3. म्हणजे ह्या डिजिटला म्हणजे 100, 10 आणि युनिट प्लेसला तुम्ही जर 1 घेतला, सगळीकडे 1 1 1 1 1 घेतला तरी पण शेवटी 0 येणार, तरी पण आन्सर काय येणार आहे? सेमच येणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे 2 घेतला, 3 घेतला तरी आपण आन्सर काय येणार आहे? सेमच येणार आहे. म्हणजे फक्त हे 3 नंबरचे नंबर सेम पाहिजे, तर मग तुमचा आन्सर काय येणार आहे? 3000 येणार आहे सगळीकडे. चला 4th बघूयात. राईट 3 सबट्रॅक्शन प्रॉब्लेम्स विथ आन्सर 2000. राईट 3 सबट्रॅक्शन प्रॉब्लेम with the answer 2000. म्हणजे असे 3 प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे, त्याचा आन्सर काय येणार आहे? 2000. मग आता हे आपण लिहून घेऊ. आता मग आपण एक लिहू शकतो पहिला 5000 मायनस 3000. म्हणजे मग ह्याचा आन्सर काय येईल? 2000 येईल. मग त्याच्यानंतर आपण लिहू शकतो 7000 मायनस किती लिहू शकतो आपण? 5000. म्हणजे ह्यांचा आन्सर काय येईल? 2000. त्याच्यानंतर आपण लिहू शकतो 8999 मायनस कुठला नंबर घेऊ शकतो आपण इथे? 6999. कारण तुम्हाला माहिती आहे 8 मायनस 6 केला 2 येणार आहे. आणि ह्याचे सगळे जर सेम नंबर असतील तर ह्याचा काय येणार आहे? 0च येणार आहे. सो 0 0 0 आणि 8 मायनस 6 इज 2. ठीक आहे. तर असे आपण 3 प्रॉब्लेम आपण लिहिले, ज्याचा आन्सर 2000 येत आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे. युजिंग द वर्ड्स लिटरेट अँड इलिटरेट अँड द नंबर्स. हे 2 नंबर दिलेले आहेत. राईट अ सबट्रॅक्शन प्रॉब्लेम अँड सॉल्व इट. तर इथे मी प्रॉब्लेम बघा मी इथे लिहून घेतला आहे वर्ड प्रॉब्लेम. इन अ सर्टन विलेज 4765 पीपल आर लिटरेट अँड 2142 आर इलिटरेट. आता लिटरेट म्हणजे काय? शिकलेले. आणि इलिटरेट म्हणजे काय?
न शिकलेले अशिक्षित लोक. सो हाऊ मेनी मोर पीपल आर लिटरेट दॅन इलिटरेट. मग आता इथे आपल्याला काय करायला लागेल, बिग नंबरमधनं स्मॉल नंबर मायनस केला की आपल्याला कळेल की किती जास्त लोक शिकलेले होते इलिटरेटपेक्षा, म्हणजे न शिकलेल्या लोकांपेक्षा. सो इथे लिहून घेऊ. तर पहिले आपलं काय येईल इथे 1000, 100, टेन्स आणि युनिट. ठीक आहे. मग किती आहे इथे नंबर पहिला 4765 मायनस 2142. इथे काय लिहिणार तुम्ही लिटरेट. खालचे काय येणार आहेत इलिटरेट. ठीक आहे. आता याचं सबट्रॅक्शन करूयात आपण. 5 - 2 इज 3, 6 - 4 इज 2, 7 - 1 इज 6 अँड 4 - 2 इज 2. म्हणजे किती पीपल मोर लिटरेट होते 2623. सो ते आपण आन्सर लिहून घेऊ. 2623 पीपल आर मोर लिटरेट दॅन इलिटरेट. ठीक आहे. आता इथे बघा नेक्स्ट क्वेश्चन जो तुमच्या बुकमध्ये आहे तो आपण इथेच सॉल्व करूयात. काय विचारलं आहे की हुज सबस्ट्रॅक्शन इज करेक्ट. आता इथे नावं बघा काय आहेत, मंदा, नंदा अँड कुंदा. ठीक आहे. तर आता ह्यांनी बघा हा सबट्रॅक्शन प्रॉब्लेम या तिघींनी कसा सॉल्व केला आहे. तर एकीने पहिला नंबर तर बरोबर लिहिला आहे, म्हणजे 1000च्या प्लेसवर 5 आहे, 100च्या प्लेसवर 6 आहे, 10च्या प्लेसवर 8 आहे आणि युनिटच्या प्लेसवर 7 आहे. तिघींचा नंबर सेम आहे, पण खालचा नंबर आहे तो तिघींनी बघा वेगवेगळा लिहिला आहे. तर आता कोणाकोणाचा चुकला आहे, तर पहिले मंदाचा चुकला आहे. का, तर हा नंबर काय आहे 25. म्हणजे 20 म्हणजे 20 कुठे यायला पाहिजे 10च्या प्लेसमध्ये यायला पाहिजे, म्हणजे इथे 20 पाहिजे आणि इथे 5 पाहिजे, म्हणजे हे चुकलं आहे. त्याच्यानंतर नंदाने काय केलं आहे 1000च्या प्लेसला 20 लिहिलं आहे, मग हे चुकलं आहे की नाही. 20 कुठे यायला पाहिजे 10च्याच प्लेसला यायला पाहिजे, इथे 25 यायला पाहिजे, त्यामुळे हिचं पण चुकलं आहे. मग बरोबर कोणाचं आहे फक्त कुंदाचं. तिने बरोबर 7च्या खाली 5 लिहिला आहे, म्हणजे युनिट प्लेसला काय आहे 5 आणि 8च्या खाली बरोबर 20, म्हणजे हे काय आहे 87 म्हणजे 25 बरोबर 10 प्लेसच्या इथे 10 प्लेसचा नंबर लिहिलेला आहे तिने. सो हे सबट्रॅक्शन बरोबर आहे. चला पुढचा एक्सरसाइज आपण सॉल्व करूयात. चला जो नेक्स्ट एक्सरसाइज आहे पेज नंबर 25वरचा जो हा एक्सरसाइज आहे, तर ह्याचं विथ बॉरोईंग आहे. आता आपण काय बघितलं होतं सबट्रॅक्शन विदाउट बॉरोईंग. आता हे काय आहे विथ बॉरोईंग आहे, म्हणून इथे मी वरती जागा सोडली आहे. तुम्ही पण लिहाल तेव्हा वरती एक स्पेस सोडा. आता हे लिहून घेतले 1000, 100, टेन्स आणि युनिट. तर आता इथे बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये 5 मधनं 9 जाणार आहेत का नाही. सो इथे काय येणार आहे 5 कॅन्सल, इथे काय होणार आहे 15. सो 15 - 9 किती येणार आहे 6. त्याच्यानंतर मग हे 1 नी इथे याला दिला होता 1 त्याचा, सो हा 1 काय होणार आहे 0. पण मग 0मधनं 4 जाणार नाही, म्हणून आपल्याला हा काय करायला लागेल 2 कॅन्सल करून इथे 1 घ्यायला लागेल आणि ह्याचा 1 इकडे पाठवायला लागेल. सो हे काय झालं 10 - 4 इज 6. आता परत 1मधनं 6 जाईल का नाही. सो ह्या 4मधनं इकडे 1 घ्यायचा. सो ह्या 4चा झाला 3 आणि हा इकडे 1 घेतला काय झाला 11. सो 11 - 6 इज 5 आणि 3 - 2 इज 1. कळतंय सगळ्यांना बॉरोईंग. हे नीट समजून घ्या म्हणजे तुमचं चुकणार नाही. आणि ह्याचे सारखे प्रॉब्लेम सॉल्व करा. वेगवेगळे प्रॉब्लेम सारखे न बघता सॉल्व करून बघा, म्हणजे तुम्हाला तुमचं एक्झाममध्ये करता येईल. आता बघा 3 - 4 होणार आहे का नाही. सो इथे 13 येईल, इथनं आपण 1 बॉरो केला. ठीक आहे. सो ह्याचा 1 झाला. 13 - 4 इज 9. आता परत 1मधनं 8 जाणार नाही. सो हा 1 आपण इकडे घेतला. सो ह्या 1चा काय झाला 0 आणि हा झाला 11. सो 11 - 8 इज 3. आता 0मधनं परत 7 जाईल का नाही. मग ह्याचा आपल्याला 1 इकडे घ्यावाच लागेल. सो हा झाला 6 आणि हा झाला 10. सो 10 - 7 इज 3 आणि 6 - 5 इज 1. चला असंच नेक्स्ट बघूयात. परत एकदा तुम्हाला मी सांगते, तुम्हाला जर तुमचा आन्सर इथे समजा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की इथे 1 असेल तर मग इथे 0 असेल तर मग ह्याचं काय होईल, किंवा हे असे प्रॉब्लेम असतात. 0चं काही मुलं इथे डायरेक्ट 10 घेऊन ठेवतात, कधी 9 पण इथे येतं. तर असे प्रॉब्लेम तुम्हाला असं वाटतं एक्झाममध्ये समजा आपलं चुकलं आहे तर काय करायचं, ह्या 2 नंबरची ॲडिशन करायची आणि बघायचं हा आन्सर येतं का. ठीक आहे. आता पुढचा प्रॉब्लेम सॉल्व करू. 4 - 7 जाणार आहे का नाही. सो इथे आपल्याला काय येणार आहे 14 आणि ह्या 1चा काय होणार आहे 0. तर 14 - 7 किती येतं 7. तर 0मधनं 2 जाईल का नाही. मग इथे ह्या 0चा काय होणार आहे इथे बघा, आता मी सांगितलं तसं ह्या 3मधनं आपण आता बॉरो करतो आहे सगळीकडे. ठीक आहे. म्हणजे ह्या 3000मधनं 1000 आपण इकडे बॉरो करतो आहे. मग ह्याचं काय होईल 2 आणि ह्याचं काय होणार आहे 10. पण ह्या 10मधनं ऑलरेडी या 0नी इथे 1 घेतला आहे त्याच्याकरता स्वतःकरता. सो ह्याचा 10 झालं, म्हणजे ह्याचं काय होणार आहे 9. इथेच खूप जणांचं कन्फ्युजन होतं. त्यामुळे मग
जेव्हा तुमचा आन्सर येईल तेव्हा ह्या दोघांची ॲडिशन करून बघा, क्रॉस चेक करून बघा आणि मगच आन्सर लिहा. ठीक आहे. तर आता बघा 14 - 7 7 झालं. 10 - 2 किती होणार आहे 8. 9 - 5 इज 4 अँड 2 - 2 इज 0. ठीक आहे. हे असे प्रॉब्लेम एक तर सारखे सारखे सॉल्व करून बघा, किंवा मग तुम्हाला जर असं वाटलं की आपलं चुकतं आहे तर ह्या दोघांची ॲडिशन करून बघा. पुढचं बघा 5मधनं 8 जाणार आहे का नाही. सो हे काय आलं आहे 15. 15 - 8 इज 7. इथे मग 2चं काय झालं 1 झाला. मग या 3मधनं आपण इकडे बॉरो करूयात एक. सो 11 झाला. 11 - 5 इज 6. 2मधनं 7 जाणार नाही. सो ह्या 6चा काय झाला 5. मग इकडे ह्याने एक त्याचा दिला इकडे. सो 12 - 7 इज 5. आणि 5 इथे 5च्या इथे 1000 प्लेसला सेकंड नंबरचं काय आहे का काहीच नाही. सो हा 5 असाच खाली येणार आहे. चला आता हे जे पेज नंबर 26 वरचं आहे, अरेंज वर्टिकली आणि सबट्रॅक्ट. वर्टिकली म्हणजे कसं, हे असं अरेंज करायचं आहे आणि ते सबट्रॅक्शन करायचं आहे. चला पहिला प्रॉब्लेम आपण सॉल्व करूयात. पहिला बघा काय आहे 3245 - 1127. सो इथे 5 - 7 किती होणार इथे 15. 15 - 7 इज 8. मग इथे 4चं काय झालं 3 झालं. आता 3ला बॉरो काय करावं लागणार आहे का नाही, कारण 3मधनं 2 मायनस होत आहे. काय काय जण ही चूक करतात, त्यांना वाटतं आता प्रत्येक ठिकाणी बॉरोईंग आहे तर आपण बॉरो करूयात, पण नाही. खालचा नंबर जर स्मॉल असेल ह्याच्यापेक्षा तर ते बॉरो करायची गरज नाही. सो 3 - 2 काय होणार आहे 1. आणि मग हा 2 पण असाच राहणार आहे, कारण ह्या 2मधनं या 3नी ह्याने काही बॉरोच केलं नाही आहे. सो 2 - 1 इज 1 अँड 3 - 1 इज 2. नेक्स्ट बघूयात. इथे बघा 7 - 5 इज 2. 0मधनं 4 जाणार आहे का नाही. सो इथे काय येणार आहे 10. 10 - 4 इज 6. मग या 0मधनं ह्याने एक 1 घेतला होता, पण या 0कडे काहीच स्वतःचं नव्हतं. सो 6मधनं त्याने घेतला होता, त्याचे 6चं होणार आहे 5 आणि ह्या 0चं होणार आहे 9. सो 10 - 4 6 झालं. 9 - 3 किती येणार आहे 6 आणि 5 - 2 इज 3. ठीक आहे. पुढचे बघूयात. चला नेक्स्ट बघूयात. 7 - 3 किती येणार आहे 4. बॉरो करायची गरज नाही. आता 3 - 4 होणार नाही. सो इथे आपलं काय आलं आहे 13. हा 0 कॅन्सल होऊन इथे काय येणार आहे मग 9 आणि इथे 6चं होणार आहे 5. या 0कडे स्वतःचं काही नसतं, त्यामुळे आधीचा नंबर कायम पहिले क्रॉस करून त्याचा स्मॉल नंबर लिहून घ्यायचा त्याच्या मागचा. 6च्या इथे काय येणार आपण 5. सो 13 - 4 इज 9. 9 - 0 इज 9 आणि 5 - 4 इज 1. चला नेक्स्ट बघूयात. 2मधनं 4 जाईल का नाही. सो इथे येणार आहे 12. 12 - 4 इज 8. मग इथे येणार आहे 4. इथे येणार आहे परत आपल्याला एक बॉरो करायला लागेल. सो इथे येईल 6 आणि इथे येईल 14. 14 - 8 इज 6. आता या 6ला बॉरो करायची गरज नाही, कारण 6मधनं 3 मायनस होऊ शकतो. सो 6 - 3 इज 3 आणि 4 - 2 इज 2. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. 4004 - 30156. आता मी बरोबर तुम्हाला 5-6 प्रॉब्लेम तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेत. आता मी डायरेक्ट सबट्रॅक्शन करणार आहे. 14 - 6 इज 8. इथे येणार आहे किती 9 येणार आहे, कारण ह्याच्यातनं आपण एक बॉरो केला. 9 - 5 इज 4. इथे पण 9च येणार आहे आणि इथे येणार आहे 3. सो 9 - 1 इज 8. 3 - 3 इज 0. चला नेक्स्ट बघूयात. 12 - 9 इज 3. इथे येणार किती येणार आहे 3. 3 - 2 इज 1. इथे किती येणार आहे 0. 0 - 1 जाईल का नाही. सो इथे येणार आहे 10. 10 - 1 इज 9. इथे आपण एक बॉरो केला. सो इथे येणार आहे 7. 7 - 3 इज 4. इथे 10 का आलं 9 का नाही आलं, कारण इथनं ह्याला काही बॉरोच केला नाही आहे. ह्याच्याकडे स्वतःचा नंबर होता. सो म्हणजे स्वतः इथे 4 होतं, ते 4चं फक्त 3 झालं आहे आणि त्यात फक्त त्याला 2 मायनस करायचं होतं. सो हे 0 होऊन फक्त इथे 10 झालं. पुढचं बघूयात. 14 - 6 इज 8. इथे आलं आहे 1. मग आता परत बॉरो करायला लागेल. सो हे झालं 4, हे झालं 11. 11 - 5 इज 6. परत हे 5 झालं, हे झालं 14. 14 - 6 इज 8 अँड 5 - 2 इज 3. नेक्स्ट बघूयात. हे होईल 15. 15 - 9 इज 6. इथे किती होणार आहे मग, यातनं एक बॉरो केला म्हणजे इथे 9 होईल. सो 9 - 6 इज 3. इथे झाला 2. 2 - 1 इज 1 अँड 5 - 2 इज 3. चला नेक्स्ट बघू. 2चा होणार आहे इथे काय होणार आहे 12. 12 - 3 इज 9. मग इथे काय झालं 4 झाला. मग इथे परत इथे 9 झाला आणि इथे 1 घेतला ह्याचा आणि इथे
5 झालं. सो 14 minus 6 is 8, 9 minus 7 is 2 and 5 minus 2 is 3. अगेन तर 5 minus 2 इथे बॉरो करायची गरज आहे का? नाही. सो 5 minus 2 is 3. इथे गरज आहे. सो इथे काय झालं? 13 आणि ह्याचा झाला 1. सो 13 minus 9 is 4, 1 minus 1 is 0 आणि 8 minus 4 is 4. नेक्स्ट बघा, आता इथे बघा, हे नीट लक्ष देऊन बघा. इथे आपण 0चं काय करणार आहे? इथून बॉरो करणार आहे सगळं. म्हणजे हे 4000मधनं इथे 1000 बॉरो केलं. सो हे 0चं काय झालं? 10 झाला. ह्याचा 9, ह्याचा 9 आणि ह्याचा 3. सो हे सगळ्यांनी आधीच लिहून घ्यायचं आहे म्हणजे प्रॉब्लेम तुमचा चुकणार नाही. सो 10 minus 9 is 1, 9 minus 9 is 0, 9 minus 9 is 0 and 3 minus 3 is 0. ठीक आहे, पुढचं बघूयात. आणि आता हे तुम्हाला कसं कळेल बघा, किती सोपं होतं. 4000 minus 399, 999 म्हणजे फक्त एकचा डिफरन्स होता. म्हणजे तुमचा आन्सर 1 आलं आहे. हे तुमचं जरी बरोबर आलं तरी तुम्ही हे करून बघायचं की आपलं का चुकलं आहे हे. सो आन्सर तर 1 झालं पाहिजे. ठीक आहे, सो त्यामुळे हे आधी करून घ्या वरचं. नेक्स्ट बघूयात. इथे पण 0मधनं 10 जाणार नाही. सो इथे काय येणार आहे? 10 minus 2 is 8. इथे आला आहे 1, इथे आला आहे परत किती आलं इथे? 9 आणि इथे आलं आहे 11. 11 minus 3 is 8, 9 minus 4 is 5 आणि इथे आपण या 0कडे स्वतःचं काय नव्हतं. सो इथून घेतला होता. सो इथे काय येणार आहे? 7. 7 minus 5 is 2. सो असे हे 12 प्रॉब्लेम्स आपले सोडवून झालेले आहेत सबट्रॅक्शनचे. त्याच्यानंतर बघा पुढची एक्सरसाइज आहे सबट्रॅक्शनचीच आहे, अरेंज व्हर्टिकल आणि सबट्रॅक्ट. त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.